नमस्कार. जय महाराष्ट्र. देशात नव्हे तर संपूर्ण छोट्या छोट्या राज्यामधला प्रादेशिक पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यामध्ये जाताना दिसतोय असा आरोपच आता छोट्या छोट्या पक्षाने करायला सुरुवात केलेली आहे. अगोदर मैत्री करणे आणि हळूहळू तोच पक्ष संपवणे, त्या पक्षातील नेत्यांना एकतर भाजपमध्ये जाणे किंवा आपल्या पक्षाचंच अस्तित्व न ठेवणे भारतीय जनता पक्षाने हे पूर्वीपासूनच चालू केलेलं आहे. यातच आता महाराष्ट्रामध्ये अनेक छोट्या पक्षांना फटका बसताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पक्ष, प्रादेशिक पक्ष यांची फोडाफोड केली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. मात्र ही सत्ता मिळवल्यानंतर या ठिकाणी अजित पवार यांना सोबत घेण्यापासून ते अजित पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेला शिंदे गटाने नेहमीच विरोध केला. मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असंच म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर आणि सरकार बहुमतात असताना अजित पवारांना सोबत घ्यायची गरज काय होती असा एक सवालही शिंदे गटाने उपस्थित केलेला आहे. अजित पवार सोबत आल्याने 10 मंत्रिपदाची जी वाटणी होती ती आमच्यातली कमी झालेली आहे. तर या ठिकाणी अजित पवारांनाच आम्ही कंटाळून बाहेर पडलो असा आरोप ठाकरेंवरती केला होता. पुन्हा त्याच अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे शिंदे गटाची अडचण होऊ लागलेली आहे. तर दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी देत नव्हते असा आरोपही केला होता. मात्र महायुतीमध्ये सुद्धा पुन्हा ते अर्थ खातं अजित पवारांकडेच आहे. तर दुसरीकडे शिंदेंना मी वेळोवेळी सांगत गेलो होतो की पक्ष टिकवायचा असेल तर सावध राहावं लागेल. मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या चाली खेळल्या आणि संपूर्ण शिंदे गटावरतीच ताबा मिळवला. तर दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेऊन शिंदे गटाची बार्गनिंग पॉवर कमी केलेली आहे आणि याच गोष्टीला कंटाळून आता पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी पसरताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार, माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अजित पवार गटावरती आरोप केलेले आहेत. तर ठाकरेंना सोडताना आम्ही ज्या अजित पवारांमुळे बाहेर पडलो पुन्हा त्यांच्यासोबत काम करावं लागतं आणि याला पूर्णतः भाजप जबाबदार आहे. भाजपने आम्हाला जे शब्द दिले होते ते पाळताना भाजप दिसत नाही असा आरोपही त्यांनी केलेला आहे. आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा.